नमस्कार मित्रांनो, मी आरती आणि खाद्य संघटना या माझ्या कुकिंग चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत झटपट चिकन रेसिपी. तर चला सुरू करूया. इथे मी अर्धा किलो चिकन घेतलंय, स्वच्छ धुवून घेतलंय. पाव चमचा हळद घालूया. धनेपूड घालूयात 2 मोठे चमचे भरून. आणि थोडंसं मीठ घालूयात. छान एकत्र करूयात. दोन मोठ्या आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेत. कोणतेही वाटण न वापरता आपण हे झटपट चिकन बनवणार आहोत. दोन टोमॅटो घेतलेत, तेही चिरून घेऊयात. दहा 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेत, त्याही बारीक चिरून घेऊयात. आल्याचा तुकडा, तोही बारीक चिरून घेऊयात. आता आलं लसूण आपण खलबत्त्यात ठेसून घेऊयात. खोबऱ्याचा तुकडा घेतलाय, तो अशा पद्धतीने कापून आपण मिक्सरला बारीक करून घेऊयात. पाणी न घालता वाटून घ्यायचे. अशा पद्धतीने वाटायचे. कोथिंबीर, तीही चिरून घेऊया. कुकर तापल्यावर आपण त्यात तेल घालून घेऊयात. 2 पळी तेल घालते मी, तुमच्या आवडीनुसार घाला तुम्ही तेल. थोडासा कांदा घालूयात आणि छान परतवूयात. हळद मीठ लावलेलं चिकन आता आपण यात घालून घ्यायचंय. 2 मिनिटं आपण ते वाफवून घेऊयात. अर्धा पेला पाणी टाकूया. जास्त पाणी नाही घालायचंय. तुम्ही ते पाहू शकता. अर्धा पेला पाणी घातलंय. आता 2 शिट्ट्यांपर्यंत आपण ते शिजवून घेऊयात. चिकन छान शिजलंय, तुम्ही पाहू शकता. आपण त्याला फोडणी देऊया. कढई तापल्यावर आपण त्यात तेल घालून घेऊयात. थोडीशी मोहरी घालूयात. मोहरी तडतडली की आपण त्यात जिरं घालून घेऊयात. पाच 6 कढीपत्त्याची पानं घालूयात. आलं लसूण जे ठेसून घेतलंय ते घालून घेऊयात. छान परतवूयात. तुम्ही इथे पाहू शकता. आता बारीक चिरलेला कांदा यात घालूयात. तो तेलात छान परतवून घेऊयात. गुलाबी रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. आता आपण त्यात टोमॅटो घालूयात. छान परतवूयात. थोडीशी हळद घातली आहे. काश्मीरी लाल मिर्च घातली आहे. लाल तिखट घातलंय, तुमच्या आवडीनुसार घाला. अर्धा चमचा चिकन मसाला घातलाय. छान परतवून घेऊयात. आता चिकन त्यात ॲड करूया. खूप छान रंग आलाय, तुम्ही पाहू शकता. थोडंसं मीठ घालूयात. जास्त नाही घालायचंय कारण शिजवताना आपण मीठ घातलंय. बारीक केलेलं खोबरं घालायचंय. मुठभर कोथिंबीर घालून घेऊयात आणि छान याला एक उकळी येऊन देऊयात.
झटपट चिकन तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया अशा नवीन रेसिपीसोबत. बाय बाय.